सगळ्यात पहिले तर मॅडमांचे खूप खूप धन्यवाद. आम्ही स्टार्टिंगला आलो ना, मी आणि माझे मिस्टर, मला तर एवढा इंटरेस्टही नव्हता खरं सांगायचं तर, आणि माहीतही नव्हतं आम्हाला गर्भसंस्कार काय असतो. माझ्या मिस्टरांनी अक्षरशः जशी मी प्रेग्नंट आहे त्यांना कोणी सांगितलं असेल तेव्हापासून त्यांचं यूट्यूबवरती सगळीकडे सर्चिंग चालू. आम्ही नाशिकमध्ये नवीन, आम्हाला काहीच माहीत नव्हतं ॲक्च्युली नाशिकमध्ये कुठे काय. यांनी सगळं सर्च केलं, मॅडमांकडे आलो. मॅडमांनी इतकं सुंदर सांगितलं आम्हाला. ॲक्च्युली याचे फायदे काय हे जास्त महत्त्वाचं आहे. याचे फायदे खूप आहे. मेन तर आपण पॉझिटिव्ह होतो. सेकंड, निगेटिव्ह गोष्टी आपल्यापासून खूप लांब जातात. आपण ॲक्टिव्ह होतो. दुसरी गोष्ट, आपल्याला मॅडम जे टास्क देत आहेत ना ते इतके सुंदर टास्क आहेत ना की प्रत्येक वेळेला आपल्याला इच्छा होते की अरे नाही सोमवार आला, आज काय टास्क असेल. मी तर सगळ्यात पहिले सकाळी उठून पहिले बघते मेल की आज टास्क आला का, नाही आला का. लगेच नाही मॅडमना मेसेज, मॅडम टास्क नाही आला. सगळ्यात भारी गोष्ट याच्यातली एकच आहे की गर्भसंवाद. तो इतका सुंदर आहे की मी रोज रात्री झोपताना ऐकते. तो मला खूप आवडतो की मी माझ्या बाळाशी इतक्या गप्पा मारू शकते आणि तो मला प्रतिसाद पण देतो. 5व्या महिन्यापासून जेव्हापासून मला ती मुवमेंट जाणवते ना, तर आम्ही दोघं हजबंड वाईफ पण संवाद करतो. रोज रात्री आम्ही 1-2 तास एकमेकांशी बोलतो. मला लिटरली असा अनुभव आला, आता ते 2-3 दिवसापासून घरी नाहीये ना, तर मी बाळाशी बोलत नाहीये आणि नेमकं गर्भसंवादही ऐकला गेला नाहीये. तर बाळ म्हणजे इतकी मुवमेंट करतोय की तो मिस करतोय, आमचे संवाद मिस करतोय, त्याच्या वडिलांचा आवाज मिस करतोय. इतकं सुंदर आहे. दुसरं, मला पझल सॉल्व्ह करता येत नाही, खरंच नाही करता येत. तर मी अदर ऍक्टिव्हिटीज करते. स्टोरी ऐकायला खूप, ते नाली आमची स्टोरी खूप सुंदर असतात. म्हणजे ऍक्च्युअली ऍक्टिव्हिटीमध्ये 1-2च असतात, पण आपण एक्स्ट्रा म्हणून दुसऱ्या युट्यूबला पण बघू शकतो. दुसरी गोष्ट, श्रीकृष्णाचे गाणे ऐकायला खूप आवडतात. म्हणजे एक ते गर्भसंगीत तुम्ही म्हटलं त्याच्याने पण एक मला पॉझिटिव्ह एनर्जी येते. खूप छान आहे. योगा रोज होतो. मेडिटेशन करायला जरा कंटाळा येतो, पण ओंकार खूप आवडीने करते. ह्या सगळ्या गोष्टी खूप पॉझिटिव्ह एनर्जीने झाल्यात आणि खूप छान होतंय. आणि मी खूप निगेटिव्ह होती, फ्रँकली सांगायला गेलं ना तर मी खूप निगेटिव्ह होती. थोडासा फॅमिली बॅकग्राऊंडमुळे थोडा प्रॉब्लेम होता. झालं, प्रेग्नन्सी आली. प्रेग्नन्सीसाठी मी खूप उत्सुक होते. मी आधीपासूनच उत्सुक होते की मला आई व्हायचंय, मला आई व्हायचंय. पण ह्या सगळ्या गोष्टी बाळासाठी डेव्हलप करण्यासाठी खूप आनंद होतोय. आणि प्रत्येक वेळेला डोक्यात असंच असतं की माझं बाळ खूप छान यायला पाहिजे, मस्त ते आपल्यापेक्षा ते जास्त उत्साही असायला पाहिजे. त्याच्यासाठी मी खूप जास्त आनंदी राहण्याचा प्रयत्न करते. आणि ह्या सगळ्या गोष्टींचं श्रेय मी फक्त आणि फक्त मॅडमांना देईल. खरंच असते. आणि माझं बाळ स्वतःला पण श्रेय नाही, माझं बाळही तसंच मग निगेटिव्ह आलं असतं आणि मला ते तसं कधीच नकोय. मला असं हवं, मी नेहमी माझ्या डोक्यात एक असतं की माझ्या बाळाला सगळ्यांनी पसंत करायला पाहिजे, आवड करायला पाहिजे, त्याच्या प्रत्येक मुवमेंटनी समोरचं इम्प्रेस व्हायला पाहिजे. ते स्ट्रॉंग, माझ्यापेक्षा मेंटली खूप स्ट्रॉंग असायला पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा मी ना रोज माझ्या बाळाला अफर्मेशन्स देत असते की तू खूप स्ट्रॉंग आहे, तू खूप स्मार्ट आहे, तू खूप इंटेलिजंट आहे आणि तुझ्या आई त्याच्यापेक्षा जास्त. आणि मी त्याला म्हणते की तू आल्यानंतर मला तुझ्या आजीबाबांना भेटव. मला सगळे एकत्र हवेत. आता मी असं झालं, मी एकटी पडले, पण मी तरी बाळासाठी पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करते. ते जास्त फॉलोअप घेतात माझा, तू करते का, हा तू करते का, तू स्टोऱ्या वाचल्यात का, ह्या सगळ्या गोष्टींसाठी. म्हटलं एकदा मॅडमांना भेटा मग तुम्ही सांगा. बाकी मी बुक्स नाही वाचत, मी ऑडिओ बुक वाचते आता. ऑडिओ बुक ऐकते, कारण ना ते वाचण्यामध्ये इतका इंटरेस्ट नाहीये. 2-4 पानं वाचले की झोप लागायला लागते. तर ऑडिओ बुक ऐकते. आणि बाकी मग आता एक नेलेलं मी, ते पण छान होतं, श्रीमंत होण्याची कारणं. ते माझ्या मिस्टरांना फार आवडलं. ते म्हटलं की तू जास्त वाच. आणि मग मला मी म्हटलं नाही, मी तुम्हाला नाही सांगणार, माझ्या बाळाला. खूप छान आहे, खूप छान एक्सपिरियन्स आहे. आणि अजून पुढचे 3 महिने खूप छान एक्सपिरियन्स घ्यायला मिळेल, हे आमचं खरंच भाग्य आहे. आणि सगळ्यात मेन गोष्ट इथे छान मैत्रिणी मिळाल्या, खूप छान. मी घरी इतकं कधीच हसत नाही, मी स्वतःशी कधी बोलत नाही, फक्त बाळाशी बोलणार, मिस्टरांशी बोलणार, कधी मी कोणाशी फ्रेंड्स मध्ये फोनवर बोलणार नाही. पण इथं आल्यानंतर इतक्या छान फ्रेंड्स ग्रुप मिळाला ना की कधी कधी असं वाटतं अरे आपण प्रेग्नेंट आहे की नाहीये हे सुद्धा विसरायला होतं. कारण दुखणं विसरून जातो. घरी राहिलं नाही, हे दुखतंय किंवा हे करायचं किंवा सासू हेच बोलली, नंदेचं असंच झालं, ह्या सगळ्या गोष्टी इथे एम्प्टी होतात.
एमटी होता तिथे आणि खूप छान. इथून गेल्यानंतर ना इतकं फ्रेश वाटतं. पुढचे 15 दिवस कधी येतील आणि तेवढ्या उत्साहाने इथे येण्याची इच्छा होते. असं वाटतं की मॅडम कधी फोन करतील, कधी आपलं सेशन राहील, कधी आपण सगळे भेटू. इतकं छान वाटतं, खूप छान वाटतं. थँक्यू.